नमस्कार. आज आपण बी.के. शिवाणी यांच्या अमर्याद आनंद, आंतरिक शांततेचा मार्ग या पुस्तकावर जरा सविस्तर बोलणार आहोत. हो, हे पुस्तक म्हणजे सुरेश ओबेरॉय यांच्याबरोबरच्या त्यांच्या संवादांवर आधारित आहे आणि ती टीव्ही मालिका पण खूप गाजली होती, अवेकनिंग विथ ब्रह्मकुमारीज. अगदी. तर आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून आपण या पुस्तकाचं सार आणि मुख्य मुद्दे काय म्हणतात त्याला उलगडून पाहूया. पुस्तकाचा मूळ विचार म्हणजे गाभा असा आहे की खरा आनंद बाहेरच्या गोष्टींवर नसतो अवलंबून, पैसा, यश, नाती यावर नाही. नाही, तो आपल्या आतून येतो असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर. म्हणजे कोणतीही परिस्थिती असो, आनंदी राहणं ही एक निवड आहे. तर आपला उद्देश हाच आहे की हे विचार समजून घेऊ आणि आंतरिक शांतता कशी मिळवता येईल हे बघूया. आणि यातली एक म्हणजे महत्वाची गोष्ट अशी की हे पुस्तक आपल्या विचारांनाच आपलं वास्तव घडवणारे शिल्पकार मानतं. अच्छा. हो. म्हणजे नकारात्मक विचार किंवा अपेक्षा ज्या पूर्ण होत नाहीत आणि आपण इतरांच्या मान्यतेवर अवलंबून राहतो, हे सगळं आपल्या दुःखाचं मूळ कारण आहे असं यात म्हटलंय. प्रश्नोत्तरांच्या फरुगात मांडणी आहे, त्यामुळे म्हणजे थोडे गहन आध्यात्मिक विचारसुद्धा सोपे वाटतात. हो, ते खरंय. मनावर ताबा मिळवून आपण आनंदी होऊ शकतो, हाच याचा मुख्य संदेश आहे असं मला वाटतं. बरोबर. तर पहिला महत्वाचा विचार घेऊया. आनंद हा निर्णय आहे, परिणाम नाही. म्हणजे काहीतरी चांगलं घडण्याची वाट बघण्याऐवजी आत्ता याच क्षणी आनंदी राहण्याची निवड करणं. पण हे ऐकायला किती सोपं वाटलं तरी रोजच्या आयुष्यात त्या धावपळीत हे कसं शक्य करायचं? हो, बरोबर आहे. हे एक आव्हान असू शकतं खरं तर. पण पुस्तकात असं सुचवलं आहे की दिवसाची सुरुवात जरा जाणीवपूर्वक करावी. म्हणजे उदाहरणार्थ सकाळी उठल्यावर ठरवायचं की आज मी आनंदी आणि शांत आत्मा राहण्याची निवड करते किंवा करतो. हा एक संकल्प. ही एक काय म्हणतात त्याला मानसिक सवय लावण्यासारखं आहे. अच्छा. मग हळूहळू बाहेरच्या परिस्थितीचा आपल्या आतल्या स्थितीवर होणारा परिणाम कमी व्हायला लागतो. म्हणजे सरावाने हे साधता येईल. आणि याचा संबंध पुढच्या मुद्द्याशी पण आहे, बरोबर? विचार हेच वास्तव घडवतात. अगदी. नकारात्मकतेऐवजी सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करणं. हो, आणि हे फक्त सकारात्मक विचार करण्यापुरतं नाहीये बरं का. पुस्तक म्हणतं की आपली विचार एक प्रकारची ऊर्जा तयार करतात आणि ती ऊर्जा तशाच प्रकारच्या अनुभवांना आपल्याकडे खेचून आणते. अच्छा. म्हणजे मी हे करू शकत नाही हा विचार केवळ आपला आत्मविश्वास कमी करत नाही, तर तो अपयशाची शक्यता पण वाढवतो असं पुस्तकाचं मत आहे. या उलट मी सक्षम आहे, मी प्रयत्न करेन हा विचार सकारात्मक ऊर्जेला असं म्हणूया की आमंत्रण देतो. हे महत्वाचं आहे. आता तिसरा मुद्दा आहे अपेक्षा सोडून स्वीकृती स्वीकारा. म्हणजे इतरांकडून किंवा परिस्थितीकडून अपेक्षा ठेवल्या की निराशा येतेच. पण अपेक्षा न ठेवणं म्हणजे निष्क्रिय होणं नव्हे किंवा अन्याय सहन करणं नव्हे, बरोबर ना? निश्चितच नाही, अजिबात नाही. स्वीकृती म्हणजे परिस्थिती किंवा व्यक्ती जशी आहे तशी स्वीकारणे. पण याचा अर्थ असा नाही की त्यात बदल घडवण्यासाठी प्रयत्नच करायचे नाहीत. अच्छा. फरक इतकाच की अपेक्षाभंगाने जी नकारात्मकता येते ना, ती टाळता येते. उदाहरणार्थ? समजा कोणी आपली एखादी गोष्ट विसरलं, तर लगेच रागवण्याऐवजी ठीक आहे, असं होऊ शकतं हे स्वीकारून शांतपणे आपली गरज पुन्हा सांगता येते. यामुळे मनःशांती टिकून राहते. हो, हे पटतंय. आणि चौथा मुद्दा तर खूप महत्वाचा वाटतो, भावनांची जबाबदारी स्वतः घ्या. आपण अनेकदा म्हणतो त्याच्यामुळे मला राग आला किंवा तिच्यामुळे वाईट वाटलं. अगदी अगदी आपण हेच म्हणतो. पण पुस्तक म्हणतं की राग येणं किंवा न येणं ही आपली निवड असते. बरोबर. त्यांनी मला राग आणला असं म्हणण्याऐवजी मी या परिस्थितीत रागवण्याची निवड करत आहे असं स्वतःला सांगणं, हे म्हणजे आपल्या भावनांचं नियंत्रण स्वतःकडे घेण्यासारखं आहे. हे खरंय. हे सोपं नाही अर्थातच, पण यामुळे आपण परिस्थितीचे गुलाम नाही राहत, आपण आपले मालक बनतो. ही एक प्रकारे म्हणजे भावनिक सक्षमताच आहे. तर या सगळ्याचा अर्थ असा निघतो की खरी शक्ती बाहेरच्या गोष्टी बदलण्यात नाहीये, तर आपल्या आतल्या विचारांवर आणि आपल्या प्रतिक्रिया कशा आहेत यावर नियंत्रण ठेवण्यात आहे. अगदी बरोबर. आणि हे ज्ञान फक्त वाचण्यापुरतं किंवा ऐकण्यापुरतं नाही, तर रोजच्या जीवनात उतरवण्यासारखं आहे. बरोबर. आपल्या भावनांची जबाबदारी जेव्हा आपण स्वीकारतो, तेव्हा नात्यांमध्ये आणि एकूणच आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतो. ही केवळ तात्विक चर्चा नाहीये, तर स्वतःला सशक्त बनवण्याची एक प्रक्रिया आहे. म्हणजे ही आंतरिक शांतता आणि समाधानासाठी उचललेली ठोस पावलं आहेत.
आणि त्याचा दृश्य परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतो. हो, नक्कीच. पण या चर्चेतून एक विचार माझ्या मनात येतोय. काय? पुस्तक आनंदाची निवड करण्यावर आणि विचार बदलण्यावर भर देतं, हे खरंय. पण समजा कोणी प्रामाणिकपणे प्रयत्न करतंय, पण तरीही सतत संघर्ष करावा लागतो, तर म्हणजे केवळ जाणीवपूर्वक केलेली निवड आणि विचारांच्या बदलाच्या पलीकडे काही अधिक खोलवर रुजलेल्या गोष्टी असू शकतात का, ज्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे? यावर आपल्या स्रोतांमध्ये थेट भाष्य नाहीये, पण हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? नक्कीच. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. यावर विचार करायला हवा. पण आजच्या चर्चेतून मिळालेले हे दृष्टिकोन नक्कीच उपयोगी ठरतील असं वाटतं.